success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी अखेर रूपा राणी निकम यांची निवड होणार हे निश्चित झालेलं आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी रूपा राणी निकम यांच्या नावाची घोषणा केली. आज दुपारी त्यांचा अर्ज भरला जाईल आणि 6 तारखेला या नावावर शिक्कामोर्तब होईल. महाधुरळानं कालच ही बातमी दिली होती की रूपा राणी निकम याच महापौर असतील आणि महाधुरळाची 96वी बातमी ही खरी ठरलेली आहे. महाधुरळाच्या आत्तापर्यंत 95 बातम्या खऱ्या ठरल्या. 96वी बातमी काल दिली होती की रूपा राणी निकम यांचंच नाव महापौर म्हणून निश्चित होणार. त्या नावाची आज घोषणा होणार. त्यानुसार चंद्रकांत दादा पाटील यांनी रूपा राणी निकम यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. 2:30 वाजता त्यांचा अर्ज भरला जाईल आणि 6 तारखेला त्यावर शिक्कामोर्तब होईल. महाधुरळाची 96वी बातमी आता ही खरी ठरलेली आहे. याशिवाय उपमहापौर म्हणून अक्षय जरग यांची नियुक्ती होणार आहे, त्यांची निवड होणार आहे. हे पद शिवसेनेकडे होतं, पण शिवसेनेनं हे जनस्वराजला दिलेलं आहे. एकमेव नगरसेवक आहेत जनस्वराजचे अक्षय जरग, पण त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यामुळं त्या बदल्यात त्यांना उपमहापौर पद मिळणार आहे. दुपारी त्यांचाही अर्ज भरला जाईल. त्यामुळं कोल्हापूरच्या महापौरपदी महायुतीचा पहिला झेंडा हा रूपा राणी निकम यांच्या रूपानं फडकणार आहे. जनस्वराजच्या वतीनं अक्षय जरग हे उपमहापौर असतील. महाधुरळाची 96वी आणि 97वी दोन्ही बातम्या काल दिल्या होत्या आणि या दोन्ही बातम्या खऱ्या ठरलेल्या आहेत. महाधुरळाच्या या बातम्या खऱ्या ठरल्यामुळं राजकीय अंदाज तंतोतंत व्यक्त करणारं महाधुरळा हे महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे, हे सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका 15 तारखेला झाल्या. 16ला निकाल लागले आणि मुंबई पुण्यासहित जवळजवळ 24-25 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महापौर होतील. काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर नाही झाला तरी सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल तिथे महायुतीचा महापौर होईल. अशी खूप चांगली स्थिती नगरपालिकेच्या नंतर महानगरपालिकेची निर्माण झाली. कोल्हापुरात पार गोपाळराव माने, स्वर्गीय सुभाष ओरा, स्वर्गीय बाबा देसाई पासून कोल्हापूरकरांपासून खूप नावं अशी आहेत की ज्यांनी ज्या काळात भारतीय जनता पार्टीला आपल्या घरामध्ये पिशवी खेळायला टांगू द्यायला सुद्धा लोक तयार होते. बाबा तो समोरचा विरोधी पक्षाला आम्हाला त्रास देईल. अशा काळामध्ये ह्या सगळ्यांनी काम करत आता अगदी आमच्या महेश जाधव, विजय जाधव, राहुल पटेल आणि नव्याने आलेला हा शब्दही चुकीचा संपूर्ण आमच्याकडे समोर झाले असे धनंजय महाडिक, अमल महाडिक आणि सगळी जयंत पाटील सगळी मंडळी या सगळ्यांच्या प्रयत्नाचा एक मोठा प्रवास आहे. आणि मला आज खूप आनंद होतो. आई अंबाबाईचे मी खूप आभार मानतो, साष्टांग नमस्कार करतो, ज्योतिबाला साष्टांग नमस्कार करतो की आज ह्या सगळ्या परिश्रमानंतर भारतीय जनता पार्टीचा ब्रँडेड कमळ चिन्हाचा महापौराचा फॉर्म भरायला दुपारी 3 वाजता झाला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युती झाली. जनस्वराज्य वेगळ्या लढल्यानंतरही त्यांचा एक आला, तोही आता बरोबर आला. अशी 26, 15, 4 आणि 1 अशी 4600 टोटल झाली आणि त्यामुळे 41 जण हे महापौर व्हायला लागतात. त्या तुलनेमध्ये 46 जण हे निवडून आलेले आहेत. खूप जण राऊत पुढे जर 41 मताने म्हणजे 20 मताने पडण्याची पडलेली खूप मोठी यादी आहे.
की जे नीट झालं असतं सगळं तर आम्ही 50 टक्क्यावर क्रॉस केलं असतं. आज कर्ज भरायचं असल्यामुळे भारतीय जनता पार्टी इतका मोठा पक्ष झाल्यानंतरही खूप लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे लोकल कोर कमिटीला तुम्हाला कोणती नावं वाटतात ती तुम्ही सुचवा असं माननीय प्रदेश अध्यक्षांनी म्हटलं आणि त्या नावावर दोघेच प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचे जे आम्ही सहकारी आहोत ज्याला आम्ही प्रदेशाची कोर कमिटी म्हणतो त्यांच्याशी चर्चा करून निर्णय करतात त्याप्रमाणे तिथल्या नेतृत्वाने 6 नावं सुचवली होती. त्यात प्रमोद भगवान देसाई, रुपाराणी संग्रामसिंह निकम, विशाल शिराळे, वैभव अविनाश कुंभार, विजयसिंह वसंतराव देसाई, विजयसिंह पांडुरंग खाडे पाटील. तर त्यातलं आमच्या प्रामुख्याने 2 नेते राज्याचे अध्यक्ष रवीजी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी त्यांनी आम्हा सगळ्यांशी चर्चा करून रुपाराणी संग्रामसिंह निकम हे नाव महापौरांसाठी फायनल करून मला घोषित करायचे अधिकार दिले. आम्ही पाठवलेला कागद हा त्यांनी परत पाठवून त्याच्यावर ह्या नावाची घोषणा करा असं मला कराडला झाले राज्याचे अध्यक्ष. परंतु त्यांनी दोघांनी सकाळी 6 वाजता रवीजींनी कराडसाठी प्रवास सुरू होण्यापूर्वी देवेंद्रजींची कन्सेंट घेऊन की आता हे चंद्रकांत काकांना आपण घोषित करायला परवानगी देऊया अशी परवानगी मला 2 ठिकाणची मिळाली. एक घोषणा कोल्हापूरची आहे ते मी आज करेन, एक घोषणा उद्या करण्याची ती उद्या करेन. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी. विचार नवीन शेतीचा, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा, अत्याधुनिक शेती अवजारं, बी बियाणं, खतं, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी. पशुपालन, कुक्कुटपालन, कृषी व्यवस्थापन आणि सिंचन. शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार, कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन. खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशु प्रदर्शन. 400हून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार. महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स, विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी 2026 मेरीवेदर ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.